हॅलो. हॅलो. काय ग, बरी आहेस का? नाही काय झालं आता? श्री, अजून काहीच हालचाल नाहीये. होईल असं होतं. नाही रोज असं होत. अगं जान्हवी, होईल, काही टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, मला आलंय. तू घरी जातेस का? त्याने टेन्शन कमी होणार आहे का? श्री, सगळं ठीक असेल ना? जान्हवी, ऐक, आपण डॉक्टरांना फोन करूया. माझं आत्ताच डॉक्टरांशी बोलणं झालंय. मग काय म्हणाले? म्हणाले टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये, काही काळजी करू नका. चेंजेस होत असतात, त्यामुळे होतं असं कधी कधी. आणि रात्रीपर्यंत नाही जाणवलं ना तर मग उद्या सकाळी या म्हणाले. तू खरं सांगतोयस का? जान्हवी, या बाबतीत मी खोटं बोलेन? नाही, नाही बोलणार. मग आता कळतंय का तुला? काळजी करू नकोस, शांत हो आता जरा. किंवा तूच त्यांच्याशी बोलतेस का, म्हणजे तुला बरं वाटेल. नाही, नको. तू बोललास काय, मी बोलले काय? डॉक्टर तीच गोष्ट सांगणार आहेत पुन्हा. अरे श्री, मला एकदा बाळाची हालचाल जाणवली ना की मग मी निर्धास्त होईन रे. मला नाही चैन पडत आहे आता. नको काळजी करू, सगळं काही ठीक होईल. आणि परवाच चेकअप केला की नाही आपण? सगळं नॉर्मल आहे म्हणालेत ना ते? हो, ते आहे. मग थँक्यू श्री. थँक्यू कशासाठी? तुझ्याशी बोलून बरं वाटलं मला. टेन्शन कमी झालं का? नाही, ते राहीलच, हालचाल जाणवत नाही तोपर्यंत. पण आत्ता जरा रिलॅक्स वाटतंय. चल, मी तुला संध्याकाळी पिकअप करायला येतो. चालेल. येऊ? हो. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. चल, बाय. बाय. हे कागदपत्रांचं सगळं झालंय. वा. बाबा, मला ना जरा अवघडच वाटतंय हे लोनचं. ठीक आहे, बँकेचं किती सँक्शन होतंय लोन ते बघ, मग बघू. हो, पण मला जरा डाऊटच वाटत. अरे हो, पण ते बँकेच्या साहेबांना सांगू दे ना किती मिळतंय ते, मग बघू आपण. बाबा, किती मिळतंय लांब, मिळणार की नाही इथून सुरुवात आहे माझी. अरे तसं असतं तर ताईने आधीच स्पष्ट नसतं का सांगितलं? हो, तेवढीच आशा आहे खरं. मग झालं तर होईल. बघू. बघ ताई काय म्हणते ते बघ. पण बाबा, नाही म्हणजे फारच आपली ओढाताण होणार असेल तर हे घराचं नंतर बघूया का? पिंट्या, आता मागे हटू नकोस. आता धाडसाने उडी टाक. हो बाबा, पण सगळं जमायला पण पाहिजे ना. जमेल रे, जमेल. एकदा उडी मारली ना की सगळं जमतं. बघूया, ताईशी बोलूनच ठरवूया सगळं. तुझ्या बाजून कागदपत्रांचं सगळं नीट आहे ना? हो, म्हणजे ताईनं सांगितलेलं ती सगळी कागदपत्र घेतली आहेत मी. होय ना? मग होईल, काळजी नको करू. होप सो. आई आणि सुनीता? आई आणि सुनीता सासू आणि सून इथे एक नवीन जागृत देवस्थान शोधलेलं आहे, तिथे गेलेत नवस बोलायला. कशासाठी? आपल्या घरासाठी. श्री, काय? अजूनही नाही. जरा पेशन्स ठेव. अरे किती? अगं डॉक्टर म्हणालेत की नाही रात्रीपर्यंत वाट बघा म्हणून. बरं मला सांग, तू त्यांना नीट सांगितलं होतंस ना काय होतंय? हो, मी त्यांना हेच सांगितलं होतं की हालचाल होत नाहीये. मग काय म्हणाले? अगं मी तुला सांगितलं ना ते काय मग म्हणाले. पुन्हा सांगितलंस तर प्रॉब्लेम होणार आहे का? हो हो हो, हे बघ, मी तुला हे ना 10 वेळा सांगू शकतो.
मग सांग ना. डॉक्टर हेच म्हणाले की काहीही ॲबनॉर्मल नाहीये, खूप नॉर्मल आहे, काळजी करण्यासारखं काही नाही, असं होतं. मला भीती वाटते, सगळं नीट असेल ना. का टेन्शन घेतेस? नको टेन्शन घेऊस. सांगणं सोपं आहे. आय नो. मला रोज फील होतं आपलं बाळश्री. आज अचानक हे. बरं त्या बिचाऱ्याला काही होत असेल तर ते सांगूही शकणार नाही तिच्या आईला. ए जान्हवी, श्श, श्श, श्श. ए श्श, शांत. तू बस बस, सावकाश बस. ए जान्हवी, का काळजी करतेस एवढी? शांत हो, शांत हो, सगळं काही ठीक होणार आहे. आणि अगं आता झोपलं असेल ते, एकदा उठलं ना की तुला हालचाल जाणवेल बघ. मला खरंच वाटतंय असं. खात्री आहे मला. तुला एक सांगू, म्हणजे तू चिडणार नसशील तर. नाही चिडणार. म्हणजे हे सगळं मला खूप नॉर्मल वाटतंय म्हणून मी हे बोलतोय तुझ्याशी. बोलू? हा सांग ना. हे प्लीज घरी सांगू नकोस. काय कशाबद्दल बोलतोयस? हेच हालचाल वगैरे घरी नको सांगू सक. नाही सांगणार. नाही, विनाकारण टेन्शन घेतील सगळे. मला कल्पना आहे त्याची. नाही सांगणार. थँक्स. चल आलोच. मंगळवार मी अगदी कडक करणार आहे. कशाला? नवस बोलले मी. आई, अरे हो, तुझ्या घरासाठी बोलले मी. पण आता ते उद्या कळणारच आहे ना. ते कळायचं तेव्हा कळू देत, पण नवस मात्र मी करणारच आहे. घर व्हायला पाहिजे रे बाबा. आणि पारायणा देखील करणार आहे मी. खरंच सांगते, तुम्ही तुमच्या परीने असे प्रयत्न करताय, मी माझ्या परीने असे. कुणाच्याही प्रयत्नांनी का असे ना, घर झाल्याशी मतलब. जान्हवी, चल जेवायला चल. नाही तुम्ही बसून घ्या. अगं आम्हीच कशा जेवणार तू इथे असताना. चल आपण सगळ्या जेवूया. मला चल. भूक नाहीये. का? ऑफिस मध्ये काही खाणं झालं तुझं? नाही. मग अगं डबा पण नीट नाही खाल्लास तू. असं कसं करून चालेल? हा, तुझ्यासाठी नाही तर बाळासाठी तरी खा आता. चल चल चल. बाळासाठीच. काय झालं? नाही काही नाही. हे काहीतरी झालंय. हो नाही खरंच काही नाही. सांग ना काय झालंय. तसं काही नाहीये. जान्हवी, मी तुला सगळं सांगते की नाही? हो छोटी मग आई. सांग ना काय झालंय. काही प्रॉब्लेम आहे का? कसे तरी होतंय, डोकं दुखतंय. बेबी माणसांना सांगू ते जरा मसाज करून देतील, मग तुला बरं वाटेल. नाही छोटी आई. अहो तसं काही नाहीये. मग मला जरा टेन्शन आलंय. कसलं? तुम्ही घरात कोणालाच सांगणार नाही ना? छोटी आई. नाही नाही, मी नाही सांगणार. तू सांग मला काय झालंय. मी नाही सांगणार. काय? बाळाची हालचाल होत नाहीये. होत नाहीये म्हणजे कधीपासून? असं कसं होत? तू आईनं सांगितलंस का? तू आईनं सांग बाई.
किंवा एक काम कर, तू वहिनीला सांग. पण डॉक्टरांकडे जायचं, तू श्रीला सांगितलंस का? आपण डॉक्टरांकडे जाऊया. चल, नाही, मी ऐका. ह्यांना सांगते, चल आपण डॉक्टरांकडे ऐका ना, जाऊया ऐका लगेच. ना छोटी आई. अहो श्री बोललाय डॉक्टरांशी. मग काय म्हणाले ते? ते म्हणाले उद्या सकाळपर्यंत वाट बघा. वाट बघा काय वाट बघा? त्यांचं काही ऐकायची गरज नाही. आपण नाही जाऊया. ऐका हो, त्यांना माझी सगळीच केस हिस्ट्री माहिती आहे ना. त्याने काय होणार आहे? आपण आज थांबूया, हवं तर उद्या जाऊया. अगं पण ऐका ना, एवढं टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. तुझं काय जातंय बोलायला? टेन्शन घेण्यासारखं नाहीये. मला टेन्शन आलंय. छोटी आई, तुम्ही चला बघू, काहीतरी खाऊन घ्या. मग काय खाऊन घ्या? वासनच उडाली माझी एकदम अन्नावरची आता. नका ना असं करू छोटी आई. अगं पण तू ऐका, मी येते, आपण दोघी जाऊया. हा, मी येते खालती जेवायला. चला. नको, मला भूक नाहीये. माझी भूक मेली आता. छोटी आई, मी येते जेवायला. चला, मी येते हा खाली. हो बरं ठीक आहे. चल तू चल. ठीक आहे, चल मी वाढते. चल आपण. नाही, आपण सगळे जेवूया. छोटी आई, तर मी येते ना, मग तुम्ही माझ्यासाठी 2 घास खाऊन घ्या हो, बघू. बरं ठीक आहे, चल तू. पण ऐक ना, मी बहिणींना तरी सांगू? छोटी आई प्लीज, तुम्ही कुणालाही सांगणार नाही आता? नाही सांगणार आहात? मी जेवायला वाढते, तू ये खाली. कुणालाही काही सांगणार नाही आहात? नाही. आय एम सॉरी डॉक्टर, मी तुम्हाला जरा पुन्हा पुन्हा फोन करतोय, त्रास देतोय मी तुम्हाला. पण अहो काय ना, जान्हवी खूप पॅनिक झाली. हो ना, हो नॅचरली. मग मलाही खूप टेन्शन येतं. काही नाही ना. थँक्यू सो मच सर. आय एम सॉरी डॉक्टर. तुम्हाला रोज असे पेशंट्स फोन करून त्रास देत असतील ना? नाही आता नाही करत मी आज. होय हो. नाही पण म्हणजे का जाणवत नसेल? अच्छा, वाढ पूर्ण झाली म्हणून. बाकी काही टेन्शन घेण्यासारखं नाही ना खरंच? चला मग ठीक आहे. हो खरंय. नाही मी तिला दिवसातनं खूपदा सांगितलं, पण ती नॅचरली खूप पॅनिक झाली. हो ना. नाही तिचं काय आहे, तिला जोवर ती हालचाल जाणवत नाही ना, तोवर तिला ते बरं वाटणार नाही. जोवर ते जाणवत नाही तोवर ती शांतपणे झोपणार नाही आणि मलाही शांतपणे झोपू देणार नाही. हो वाट बघतो, नाहीतर मग उद्या येतो सकाळी. चालेल. ऑल राईट. थँक्यू सो मच डॉक्टर. थँक्यू. गुड नाईट. असं कसं झालं असेल? तरी मला ना ती गप्प वाटत होतीच. हे ना, श्री जान्हवीना त्यांचा प्रॉब्लेम सांगत नाहीत ना. एक मिनिट, बाळाचा प्रॉब्लेम हा त्यांच्या एकट्याचा प्रॉब्लेम नाहीये, तो पूर्ण फॅमिलीचा प्रॉब्लेम. आपण आईशी बोलून जान्हवीला हॉस्पिटलमध्ये हलवूया. नाही, एकदम नको. तुम्ही आधी श्री बरोबर बोला. तो ताकास तूर लागू देणार नाही. अगं पण बोलायला तर पाहिजे की नाही? हो, पण आला श्रीशी बघा. बोल. काय झालं? श्री म्हणजे कळलंय आम्हाला सगळं. काका, बघ, उगाच वेळ घालवण्यात काही अर्थ नाही. आपण पटकन काहीतरी निर्णय घेऊया. म्हणजे आयदर जान्हवीला हॉस्पिटलमध्ये हलवूया किंवा मी निघतो, डॉक्टरांकडे जातो, त्यांना घेऊन इकडे येतो. जान्हवीने तुम्हाला सांगितलं ना? नाही, मला सांगितलं रे. मी या दोघांना सांगितलं. आत्ता ते महत्वाचं नाहीये. आपण पटकन काहीतरी निर्णय घ्यायला हवा. उगाच वेळ घालवण्यात काही अर्थ नाही. अरे मी आत्ता डॉक्टरांशी बोललोय. काय म्हणाले डॉक्टर? ते म्हणाले काहीही नाहीये, सगळं नॉर्मल आहे, काही काळजी करण्याचं कारण नाही. अरे त्यांचं काय जातंय बोलायला? ते बोलतात आणि मोकळे होतात. आपल्याला टेन्शन यायचं राहतं का? पण आणि डॉक्टरांना काय कळतंय? नाही म्हणजे
तसं नाही मला म्हणायचं. माझं म्हणणं असं की या परिस्थितीमध्ये एकाच डॉक्टरवरती अवलंबून राहण्यात काही अर्थ नाहीये. सेकंड ओपिनियन घ्यायला हवं आपण. हो हो बरोबर आहे. आणि आपण तिला डॉक्टरांकडे नेऊया, ते करतील काय ते सगळं बरोबर. हो आपण जान्हवीशी बोलूया. चला चला. ए चला चला, काय सगळ्यांनी एकदम जायला नको. तिला एकदम टेन्शन येईल, काहीतरी उगाच खूप गंभीर आहे असं वाटायचं तिला. हो आणि मी तुम्हाला सांगितलं हेही कळेल तिला. ते तर तसंही कळणार आहे. हो पण लगेच नको ना कळायला. तिने मला सांगितलं होतं छोटी आई कुणाला सांगू नका म्हणून. पण मला खूप टेन्शन यायला लागलं हो. आणि मनातली भीती ना असं बोलून दाखवल्यावर जरा कमी होते म्हणतात. मग आता गेली का तुझी भीती? जळली ती कसली जाते ती आणखीन वाढली. जर गप्प बसशील, हा एकदम शांत बस. हे बघ, आपल्याला ताबडतोब काहीतरी निर्णय घ्यायला हवा. वेळ घालवण्यात काही अर्थ नाही. तू बघ तिची परिस्थिती काय, आपण लगेच ठरवूया काय ते. ऐक माझं. काय ऐक. अरे पण मी काय सांगतो ऐका. आपण कशाला आता ऐकायचं, तू जाऊन बघ ना तू. जातोय जातो. जे काही संकट यायचं ना ते माझ्यावर येऊ दे. ते बाळावर काही नको. श्री, तुझं कपाट आवरून ठेवलंय मी. अरे किती पसारा करून ठेवतोस. प्लीज आता तुझ्या सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे ठेवत जा बरं का. आणि श्री, अरे वापरून झालेले कपडे त्या लॉन्ड्री बॅग मध्ये तरी टाकत जा ना. बरं तुझ्याकडे किती चार्जर आहेत. अगं ते सगळे जुने झालेत आता. मग टाकायचेत का ते, का ठेवलेत. मी टाकतो ना, मी टाकतो. ठीक आहे. तू बरी आहेस ना? हो. बाळाचा विषय काढू की नको? एवढा चांगला मूड दिसतो हिचा. बाळाचा विषय काढला आणि पुन्हा अपसेट झाली तर? अरे हो, तुला सांगायलाच विसरले. बघ ते बाळाने हालचाल केली. हो म्हणजे अगदी हालचाल केली केली ना. केली ना बाळाने हालचाल केली ना. चला हालचाल झाली. हळू 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 झाली ना हालचाल. हा, आम्हाला केवढं टेन्शन आलं होतं माहिती. बापरे, मला तर ना म्हणजे माझ्या जीवातच जीव नव्हता. काय करू आणि काय नको असं झालं होतं मला. मी तर आईशीच बोलणार होते पण या कांताने थांबवलं मला. मी पण इंदू वहिनी आणि नर्मदा वहिनींना सांगायचं का या विचारात होतं माहितीये. आणि सरू मावशी तिला कोण सांगणार आहे? तिला मी सांगणार होते. हो. आणि गीता, मनीष, पिंट्या, सुनीता. सुनीताचा नंबर नाहीये. पिंट्याला मी ठरवलं होतं फोन करायचा आणि गीताला मी कळवलं. कशासाठी? हा कशासाठी? मी तुम्हाला सांगितलंय ना, डॉक्टर म्हणाले काही काळजी करण्यासारखं नाही. ऐका जरा. अरे पण आम्ही काय मग काय. मला बोलू तर दे आधी. अरे आम्ही काय डॉक्टर आहोत का आता म्हण. मग काय. हा अरे पण त्यांच्यावर विश्वास ठेवा ना मग जरा. ते काय सांगणार आहे, त्यांना काय कळतं. अरे काय चाललंय तुमचं? अरे खूप निष्णात डॉक्टर आहेत ते. त्यांनी सांगितलंय की नाही. आपण एखाद्या दुसऱ्या डॉक्टरांकडे गेलो असतो ना तर आपल्याला हसले असते ते. आणि जान्हवी, मी तुला सांगितलं होतं की नाही घरात कोणाला सांगू नकोस म्हणून. मला माहिती हे सगळं असं होणार. सॉरी, मी फक्त छोट्या आईंना सांगितलं होतं. म्हणजे झालं गावभर. बरं ठीक आहे ठीक आहे, चल जाऊ दे आता. चुकलं म्हणजे हा असू दे, ठीक आहे चल. आता आता या विषयावर काथ्याकूट करत बसायला नको. आपण आता मस्तपैकी आईस्क्रीम खाऊया. हा हा, आणि आईस्क्रीम खाता खाता मनोरंजन म्हणून माझं एखादं गाणं आहे का, किंवा बेबीचं माझं भांडण आहे का, किंवा फुल ऑन एंटरटेनमेंट हवी असेल जर तुला तर आपण शराचा डान्स ठेवूया. काय काहीतरी काय डान्स काय. काका काहीही बोलत असतात. काय जिभेला हाड नाही अजिबात यांच्या. मी ना आईनाच सांगणार आहे आता. मी पण सांगणार आहे. आईला काय माहित नाही. हा, आणि आई मला काही बोलत नाही, तुम्हाला माहितीये. गप्पा बसा. चल आईस्क्रीम. एक काम करूया, म्हणजे इथे आणू आईस्क्रीम का आपण सगळे खाली जाऊया. नाही खालती. मी बहिणींना पण बोलावते. हा, आणि आपण ना सगळेजण असे आईस्क्रीम खातानाचे फोटो काढून सरीला पाठवूया. किती दुष्ट आहे हा. काय या लवकर. नर्मदा वहिनी. आलो आलो. हो सॉरी श्री. काय आहे? मी तुला म्हणालो होतो की नको सांगूस म्हणून. अरे पण श्री, मला ना म्हणजे ते असं. इट्स ऑल राईट. आय कॅन अंडरस्टँड. सॉरी.
झालंय का तुमचं नाश तुला देऊ का सुनीता कुठे? ती आटोपते, तुम्हाला निघायचंय ना? हा देऊ का नाश्ता? नाही थांब, मी जरा ताईला फोन करून घेतो आणि मग खातो. बर ठीक. तू चहा पिणार आहेस ना? हो चहा चालेल, दे ना प्लीज प्लीज. अरे बरं, ऐक ऐक. अरे सुनीता मागे लागली, ते 1 ग्रॅमचे का काय सोन्याचे दागिने असतात ना, ते आणते म्हणे. मी म्हंटल तिला नको म्हणून, पण ती ऐकतच नाहीये. अरे एकतर घराचं बघतोय ना आपण, मग उगाच खर्च कशाला करायचा? ए बाळा, अरे मी मनापासून म्हणतेय. नाही नाही, अरे होती मला हौस दागदागिन्यांची, पण आता आपली नाही आहे पत, तर मग कशाला उगाच खर्चात पाडायचं? जेव्हा खूप पैसे येतील ना आपल्याकडे, तेव्हा बघू आपण दागदागिन्यांचं. आता घराचं महत्वाचं आणि पैशाचं सोंग नाही रे आणताय. आणि माझी मेली दमडीची मिळकत नाही, उगाच खर्च कशाला करायचा? तू समजाव तिला. नाही नाही, तिला काय वाटतंय माहितीये का, की मी संकोचाने नको नको असं म्हणते म्हणून. पण सांग तिला, म्हणाव मी मनापासून बोलते. बरं आहे. बर, चहा घेतोयस ना तू? अहो तुम्ही घ्याल ना हो चहा आता? हा? चहा घ्याल ना? हो चालेल. बस. काय आहे? हं?